श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिकच्या नाफेड कांदा खरेदी केंद्रावर नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई आहेर यांनी अचानक भेट दिली. त्यात नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले. व्यापाऱ्यांना हाताशी धरून अधिकाऱ्यांकडूनच शेतकऱ्यांची होणारी फसवणूक निषेधार्थ असल्यानं छावा क्रांतीवीर सेनेकडून आजपासून कांदा खरेदी केंद्राचं पोलखोल पंचनामा करण्यात येणार असल्याचा इशारा करण गायकर यांनी दिलाय. NCCF व्यवस्थापक जतीन ग्रोवर यांना हा इशारा देण्यात आलाय. आज नाफेड पिंपळगाव या ऑफिसला गेल्या 2 दिवसापूर्वी अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं येऊन कांद्याच्या संदर्भात नाफेडची जी खरेदी चालू आहे त्या खरेदीच्या संदर्भामध्ये जी चौकशी केली आणि त्या चौकशीच्या माध्यमातून जे सत्य बाहेर आलं, जे खरेदी केंद्र आहेत त्या 4-5 खरेदी केंद्रांवर त्यांनी स्वतः व्हिजिट देऊन त्या ठिकाणचा काळा बाजार, त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कांद्याला कशा पद्धतीनं साठवून त्याच्यावर अतिरिक्त पैसा कमवण्याचा गोरज धंदा ज्या पद्धतीनं चालू आहे त्या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो होतो. परंतु या ठिकाणी संबंधित जे अधिकारी आहेत ते व्हिजिटला असल्यामुळे आम्हाला भेटू शकले नाही. परंतु इथल्या कार्यालयामध्ये जो काही प्रकार बघायला मिळाला, एकीकडे हे नाफेडचे सर्व अधिकारी संचालक शेतकऱ्याचं रक्त पिताय, त्या शेतकऱ्याला वेटीस धरून त्याच्या कांद्याचा हरामाचा पैसा खाताय, त्याला उद्ध्वस्त करताय आणि ते करून त्याच पैशावर हे काजू बदाम बिस्किट या ठिकाणी खात बसले. अरे एकीकडे आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय, आत्महत्या करतोय, तो यांच्याकडे दाद मागतोय आणि शर्मेची बाब यांचे राष्ट्रीय जे देशाचे अध्यक्ष आहेत ते स्वतः या ठिकाणी येऊन या सगळ्या झालेल्या गौड बंगाळाची चौकशी करून जनतेसमोर आणताना हे अधिकारी या ठिकाणी अशा निर्लज्जपणाने बसतात आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते झाकण्यासाठी आम्हाला ऑफिसच्या बाहेर असतो. ही शासनाची प्रॉपर्टी आहे. आम्ही लोकशाहीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जो अधिकार दिला त्या अधिकाराने या ठिकाणी निवेदन द्यायला आले असताना तो मुजोर अधिकारी, हिंदी भाषिक अधिकारी या ठिकाणी आम्हाला ऑफिसमधून बाहेर जा सांगतो. इतकी मुजोरी, इतकं धाडस या अधिकाऱ्यांमधून कुठून आलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो. उद्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही याचा त्यांना जाब-विचार या अधिकाऱ्याला तात्काळ या ठिकाणून बडतर्फ करावं, अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं या ठिकाणी जन आंदोलन करू. नाफेडच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे जी माहिती मागितली ती आम्हाला तात्काळ मिळावी. जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे संचालक याच्यात सहभागी आहेत त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावं, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर निश्चितपणे आंदोलन मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपाचं या ठिकाणी नाफेडच्या कार्यालयावर होईल. नाफेड NCCFचा उद्देश हा शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून त्यांना नफा मिळवून देणे आहे. असं असताना नाशिकमधील अधिकारी आणि कर्मचारी तसे न करता सरळ बाजार समितीतून कांदा खरेदी करून त्याची साठवण करत असल्याचं पितळ उघड झालं. अध्यक्षांच्या पाहणीत सटाणा, वासवळ, देवळा, चांदवड या खरेदी केंद्रांवर अनेक गैरप्रकार समोर आले. काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ खरेदी केंद्र आणि काही नाफेडचे अधिकारीही सहभागी असल्याचे समोर आले. आज मितीला कांद्याला योग्य भाव नाही म्हणून शेतकरी संकटात असताना अशा पद्धतीने चालू असलेला गोंधळ भयावह आहे. शेतकरी एकीकडे राबून कांद्याचं पीक घेतो, दुसरीकडे व्यापारी कवडीमोल दराने ते खरेदी करतो. नाफेड व NCCF शेतकऱ्यांकडून खरेदी न करता व्यापारी आणि बाजार समितीतून कांदा खरेदी करते. म्हणजे यातून फक्त व्यापारी वर्गाला फायदा करून दिला जातोय असे स्पष्ट होते. नाफेड व NCCFचे अधिकारी संचालक मंडळ बरखास्त करावे अशी मागणी छावा क्रांतीवीर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केली. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी.